नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ आहे मीठ आणि साखर यांना पांढरं विष का म्हणतात? मधुमेह आणि रक्तदाबाशी याचा नेमका संबंध काय? खारट आणि गोड ह्या आपल्या जगण्यातील महत्त्वाच्या चवी आहेत. पण असे असले तरी त्यांच्या अतिसेवनामुळे मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या विकारांना बळी पडण्याची शक्यता येते. म्हणूनच वैद्यकीय आणि आहार क्षेत्रातील तज्ज्ञ मीठ आणि साखर यांना पांढरे विष म्हणतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण काय खातो याकडे फारसे दुर्लक्ष केले जाते. रोजच्या घरगुती जेवणाव्यतिरिक्त कितीतरी अतिरिक्त पदार्थ आपण रोज खातो. बिस्किटं, वेफर्स, चॉकलेट्स, बर्गर्स, समोसे आणि अनेक गोष्टी. तर कधीतरी हे पदार्थ खाण्यास काहीच हरकत नसते. परंतु रोज या जगण्याचा भाग झाल्यास या गोष्टी विषासमान होतात. त्यामुळेच यांना विषाची दर्जा डॉक्टरांनी किंवा अन्य आयुर्वेदिक पद्धतीने दिलेले आहे. यामध्ये चहा पिताना आपण साखरेचा वापर न करता काळ्या गुळाचा वापर करणं फार गरजेचं आहे. आणि मिठाच्या ऐवजी मीठ म्हणजे समुद्राच्या मिठाच्या ऐवजी आपण सेंधा मीठ म्हणजे लाल मीठ, उपवासाचं मीठ याचा वापर करणे आपल्याला फार गरजेचे आहे. स्वयंपाकात व रोजच्या जीवनामध्ये आपण याचा वापर करावा. यामुळे आपल्याला हेल्थ आणि विषय कोणत्याही प्रकारचा आजार, हार्ट अटॅक वगैरे कोणत्याही आजार होऊ शकत नाही. WHO मते जर आपण आपल्या आहारात साखर आणि मीठ योग्य प्रमाणात घेतलं आणि त्याचा अतिरेक टाळला तर त्यामुळे आपल्याला अनेक मोठ्या आजारांपासून म्हणजे डायबिटीज आणि कॅन्सर यांसारख्या आजारांपासूनही दूर राहता येईल व आपले आयुष्य सुकर करता येईल.